तुमचा कॅन्सर शेवटच्या स्टेजला आहे. आम्ही सर्व प्रयत्न करून पाहिले, परंतु सर्व प्रयत्न निष्फळ होताना दिसत आहेत. तुमच्याकडे आता फक्त काही आणि काहीच महिना आहे. तुमचे जगण्याचे पर्सेंटेज फक्त 1% आहे. हे सुद्धा देवाच्या मनात असेल तर. आता तुम्हाला त्यातून कोणी वाचवू शकत नाही. फक्त आशीर्वादच तुम्हाला वाचवू शकतात. आम्ही तुमच्या मुलाला पायलट करणार आणि त्याच्याबरोबर पूर्ण जग फिरणार. आम्ही मोठ्या अभिमानाने सांगणार, आमच्या मुलाने आम्हाला पूर्ण जगभर फिरवले. या सर्व गोष्टी 40 वर्ष कॅन्सरने पीडित असलेल्या अविनाशच्या कानामध्ये गुंजत होत्या. तो आपल्या रूममध्ये लाईट बंद करून एका खुर्चीवर बसला होता. एका बाजूला डॉक्टरांनी सांगितलेल्या त्याच्या आजाराविषयीची धक्कादायक माहिती आणि दुसऱ्या बाजूला त्याची बायको प्रियाने पाहिलेले स्वप्न. तिला आपल्या मुलाला म्हणजे यशला पायलट बनवायचे होते. ती सतत अविनाशला त्याबद्दल सांगत असायची. परंतु अविनाशने आपल्याला एक मोठा आजार झाला आहे, त्याची थोडीसुद्धा कुणकुण आपल्या मुलाला आणि बायकोला होऊ दिली नाही. त्याने बायको प्रियाला आणि मुलगा यश दोघांनाही 4 दिवसांसाठी माहेरी पाठवून दिले. अविनाश आणि प्रियाने 10 वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केले होते. दोघे एकमेकावर खूप प्रेम करत होते. प्रिया खूपच सुंदर पण चंचल स्वभावाची होती. अविनाश मात्र शांत स्वभावाचा होता. कष्टाळू उद्योगपती होता. त्याच्याकडे पैशाची काही कमी नव्हती, परंतु आज अविनाशचा पैसासुद्धा त्याला वाचू शकत नव्हता. अविनाशने पूर्ण प्रयत्न केले. त्याने चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली, परंतु देवाला मान्य नव्हते की त्याने अजून जगावे. आपल्या बायकोला आणि मुलाला माहेरी पाठवून घरात एकटाच आपल्या रूममध्ये अंधार करून कोट आणि पॅन्ट घालून विचार करत होता, कारण त्याच्या कानात डॉक्टरांचे शब्द गुंजत होते. त्याचे डोके चक्करल्यासारखे होऊ लागले. दम घुटू लागला. त्याच्या घरच्या 4 भिंती त्याला एखाद्या जेलसारख्या वाटू लागल्या. माझ्या आयुष्यात आता काहीही शिल्लक राहिले नाही. माझ्या बायकोचे काय होणार? माझ्या मुलाचे काय होणार? माझ्याशिवाय दुसरा कोणताच आधार त्यांना नाही आहे. आता मी करू तरी काय करू? या विचारात अविनाश उभा राहिला आणि घराच्या बाहेर पडला. विचार करत जमिनीकडे पाहत तो आपल्या दुनियेत मग्न होता. आपल्या आजारपणाच्या दुःखात आणि आपल्या कुटुंबाविषयी असणारी त्याची आत्मीयता या विचारात तो एक एक पाऊल पुढे टाकत होता. तो चालत असताना मध्येच त्याच्या पायामध्ये एक महिला येऊन पडली. तिची साडी फाटली होती. केस विस्कटलेले होते. चेहरा विद्रूप झाला होता. ती महिला खूपच सुंदर होती, परंतु तिच्या चेहऱ्यावरील रंग उडाले होते. दादा, तुम्ही जेवढे पैसे द्याल तेवढे मी घेईन. तुम्ही मला तुमच्याबरोबर घेऊन चला. माझी किंमत खूपच कमी आहे, परंतु मला पैशाची खूप गरज आहे. अविनाश मात्र आपल्याच विचारात बुडालेला होता. आपल्याच विचारांच्या जगात तो वाहत होता. तो आपलेच दुःख सहन करत होता. त्या महिलेचे बोलणे जेव्हा त्याने ऐकले तेव्हा त्याला धक्काच बसला. मग अविनाशने त्या महिलेला आपल्या पायाजवळून उठवली आणि उभी केली आणि तिला म्हणाला, बहिणी, तू का रडत आहेस? आणि तुझी ही अवस्था कोणी केली? आणि तू कोणाच्या किमतीविषयी बोलत आहेस? अविनाश एक इज्जतदार, इनामदार माणूस होता. तेव्हा त्याने त्या महिलेला अशा अवस्थेत पाहिले तेव्हा तो स्वतःचे दुःख विसरून गेला. त्या महिलेने अविनाशच्या तोंडून बहीण हा शब्द ऐकला तेव्हा ती रडू लागली. आजपर्यंत मला बहीण म्हणून कोणीही संबोधले नाही. आजपर्यंत कोणीही माझी विचारपूससुद्धा केली नाही. परंतु तुम्ही सज्जन आणि इज्जतदार व्यक्ती आहात. तुम्ही स्वतःहून माझी चौकशी केलीत आणि मला बहीण म्हणून हाक मारली. एक अडचणीत असलेली महिला दुसरे करू तरी काय शकते? मी सुद्धा खूप इज्जतदार कुटुंबातील आहे. पण दादा, परिस्थितीने मला अशा ठिकाणी उभे केले आहे की इकडे आड तिकडे विहीर. त्या अविनाश तिला विचारतो, तुझ्यासोबत असे काय घडले आहे की ज्यामुळे तू अशा परिस्थितीमध्ये उभी आहेस? तेव्हा ती म्हणाली, माझे नाव मंजू आहे. मी एक जमीनदाराची मुलगी आहे. एवढं बोलून ती अविनाशला आपला संपूर्ण परिचय करून देते. मी 2 भावांची एक बहीण आहे. मी एका इज्जतदार घराण्यातील मुलगी आहे. परंतु मला शिक्षणाचा कंटाळा होता, म्हणून मी फक्त 3री पर्यंत शिकले. पुढे मी शिक्षण घेतले नाही. मी मोठी झाल्यानंतर वैभव नावाच्या एका मुलाबरोबर माझे प्रेम झाले. माझ्या घरच्यांनी हे लग्न मान्य नव्हते, पण माझ्या काकांनी सांगितले की जर हिच्या मर्जीने लग्न केले तर आम्ही हिच्याबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकू आणि ती आमच्यासाठी कायमची मेलेली असेल. परंतु माझी आई माझ्याबरोबर शेवटपर्यंत होती. तिने मला घरातून पळून जाण्यास मदत केली आणि तिनेच मला सांगितले की तू खूप दूर निघून जा, नाहीतर हे लोक तुला शांतपणे जगू देणार नाहीत. मी घरातून पळून जाऊन वैभवबरोबर लग्न केले. आम्हाला 2 मुले झाली. वैभव खूपच चांगला मुलगा होता. तो माझी खूप काळजी घ्यायचा. त्याने मला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. दिवस रात्र तो मेहनत करून आपले घर चालवायचा. आमचे हसरे खेळते सुखी कुटुंब होते. परंतु देवाच्या मनात अजून काही वेगळेच होते.
एक दिवस वैभवचा ॲक्सिडेंट झाला आणि तो मला आणि माझ्या मुलांना कायमचे सोडून निघून गेला. तेव्हा मला माझ्या अशिक्षित राहण्याची किंमत समजली. आता माझ्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझ्यावर आली होती. मी माझ्या मुलांचे पालनपोषण कसे करू, कारण त्याचा एकमेव आधार आता मी होती. वैभव तर आम्हाला सोडून निघून गेला. आता मी काय करू, पुढे कुठे जाऊ? मी कशी तरी लोकांच्या घरी धुणे-भांडे करून आपल्या दोन्ही मुलांचे पालनपोषण करीत होती. पण कुठे काम करायला गेली तर लोक माझ्यावर वाईट नजर टाकत असायचे. आज माझा मुलगा खूप आजारी आहे. आज माझ्याकडे त्याला औषध घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. कोणाकडे काम करायला गेली तर तिथे फक्त पुरुष माणसे घरात असतात. अशा परिस्थितीमध्ये मी तिथे काम कशी करू? म्हणून मी तिथून परत घरी आली तर मुलगा रडत होता. मोठा मुलगा मरण यातना सोसत होता. माझ्या दोन्ही मुलांकडे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा मुलगा मला सोडून जायला नको, नाहीतर ह्या जगात दुसरे कोण राहणार नाही. कुणाच्या आधारावर मी माझे आयुष्य जगू? माझी दोन्ही मुले जिवंत राहावीत, एवढीच मी भगवंताकडे प्रार्थना करत होती. काय करू काही समजत नव्हते. कुणाकडे मदत मागू? आजकालचे लोक मदत कमी आणि घाणेरडी नजर जास्त ठेवतात. मी जेव्हा माझ्या मुलांकडे पाहिले तेव्हा मी खूप घाबरले. त्याचे डोळे बंद होत होते. त्याचे अंग लोह्यासारखे तापले होते. आता इज्जत वाचून की मुलगा? मग मी कोणताही विचार न करता धावत घराबाहेर पडले. धावत असताना तुमच्या पायाजवळ येऊन पडले. मंजू आपली कहाणी सांगून रडू लागली. त्या अविनाश मंजूला शांत करत आपल्या खिशामध्ये हात घालतो. त्याच्या हातामध्ये 5,000 रुपये येतात. तो ते पैसे मंजूच्या हातात काढून देतो आणि म्हणतो, माझे नाव अविनाश आहे. आजपासून तू मला तुझा भाऊ मान. तू तुझा पत्ता मला लिहून दे. मी लगेच तुझ्या घरी जा. तुझ्या मुलाची नीट काळजी घे. मंजू पटकन अविनाशला आपला पत्ता देते आणि धावत धावत घराकडे जाते. अविनाश पण आपल्या घरी जाऊन रूमची लाईट चालू करतो आणि जेवण ऑर्डर करतो. तो कपडे बदलतो तेवढ्यामध्ये जेवण येते. तिकडे मंजू 5,000 रुपये मिळाल्यामुळे स्वतःला खूपच नशीबवान समजते. ज्या माणसाकडे 1-1.5 दमडीसुद्धा नसते आणि त्या माणसाचं मूल मरणाच्या वाटेवर असतो, तो माणूस एवढे पैसे मिळाल्यावर स्वतःला भाग्यवान समजणारच ना. मंजू धापा टाकतच आपल्या घरी पोहोचते आणि पटकन आपल्या दोन्ही मुलांना घेऊन हॉस्पिटलकडे धावत जाते. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच मंजू मुलाला डॉक्टरकडे दाखवते. डॉक्टर मुलाला तपासतात आणि म्हणतात, आणायला 10 मिनिटं जरी उशीर झाला असता तर तुमचा मुलगा आज ह्या जगात नसता. मंजू हे ऐकून रडायला लागते. त्याच्यानंतर ती डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे मेडिकलमधून घेऊन त्याचबरोबर घरी येता येता जेवणासाठी सुद्धा पार्सल घेऊन येते. घरी आल्यानंतर मंजू खूप रडते आणि म्हणते, अविनाश दादा, देव माणूस आहेत. खरंच देवासारखे आलात आणि माझ्या मुलाला वाचवलं. त्यांचं भलं हो. मी त्यांच्यासाठी सध्या काही करू शकत नाही, पण एक गोष्ट करू शकते, ती म्हणजे देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करेल की ते नेहमी सुखी राहो. अविनाश दादासाठी माझ्या प्रत्येक श्वासातून देवाकडे हीच विनवणी असेल की त्यांना उदंड आयुष्य लाभो. इकडे अविनाश सकाळी उठतो, आपली कामे आवरतो आणि तयार होऊन आपल्या ऑफिसमध्ये निघून जातो. दुसऱ्या दिवशी अविनाशची बायको प्रिया आणि मुलगा यश घरी येतात. संध्याकाळी अविनाश ऑफिसमधून घरी येतो तेव्हा प्रिया अविनाशला म्हणते, तुम्हीसुद्धा बरोबर आला असता तर चांगले झाले असते. 2-3 दिवसाचा ब्रेक तर मिळाला असता. त्या अविनाश म्हणतो, मला कामच तेवढे आहे की टाईम मिळत नाही. तुम्ही लोक जाऊन आलात हे खूप चांगले केलेत. प्रिया अविनाशच्या डोळ्यात पाहते आणि म्हणते, काय झाले अविनाश? तुम्ही कोणत्या तरी विचारात दिसत आहात. रात्री नीट झोप लागली नाही का? अविनाश म्हणतो, अगं प्रिया, रात्री तर मी आरामात झोपतो आणि स्वप्नामध्ये तुला आलेली पाहिले आणि खरंच तू आलीसुद्धा. प्रिया अस्मित हास्य करते आणि आपल्या कामाला लागते. तसेच दिवस निघून जात असतात. प्रत्येक रात्री अविनाश हाच विचार करतो की उद्याची सकाळ मी पाहीन की नाही. मला माहीत नाही. सकाळ होते तेव्हा तो स्वतःला सुखरूप पाहतो. अविनाश प्रत्येक महिन्याला मंजूला पैसे पाठवत असतो. त्या पैशातून मंजूचा घर खर्च चालत असतो आणि त्याच पैशाचा वापर करून मंजूची मुलेसुद्धा शिकू लागली होती. तसे दिवस निघून जात होते. मंजूची मुलेसुद्धा मोठी होत होती. यशलासुद्धा पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी बाहेर पाठवण्यात आले होते. आता अविनाश आणि प्रिया यश पायलट बनण्याची वाट पाहत होते. एक दिवस तोच यश पायलट बनून घरी आला तेव्हा प्रिया आणि अविनाशला खूपच आनंद झाला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. प्रियाचे स्वप्न साकार झाले होते. यशने प्रिया आणि अविनाशला जगाची सफर करून आणली.
त्यांना पैशाची तर काही कमीच नव्हती. अविनाशकडे तर खूप पैसे होते आणि आता यशसुद्धा पायलट बनला होता. अविनाशला आज मरण येईल, उद्या मरण येईल असे करता करता 20 वर्ष पूर्ण झाले होते. त्याचा कॅन्सर शेवटच्या स्टेजवर होता. अविनाश तर ह्या जगाचा निरोप घेणार होता, परंतु अविनाश आपली पत्नी आणि मुलांसोबत जगभर प्रवास करत मजा करत होता. अविनाश रोज सकाळी स्वतःला पाहायचा आणि स्वतःला जिवंत पाहून तो विचार करायचा की काय चमत्कार आहे, भगवंताचे काय देणे आहे, असे कसे घडत आहे, मी रोज जिवंत आहे. त्याच्या डोक्यात हेच विचार चालू असतात. त्याला तर एक चमत्कार वाटत असतो. ज्या आजाराने तो 20 वर्ष अगोदर मरणार होता, त्याच आजारामध्ये तो 20 वर्ष जगला होता आणि सर्व कामे तो पहिल्यासारखीच करत होता. असे का घडत आहे या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. पण एका गोष्टीसाठी तो भगवंताकडे आभार मानायचा, कारण त्याच्या ह्या आजाराविषयी त्याने आपल्या बायकोला काहीही सांगितले नव्हते किंवा तिला काहीही समजले नव्हते. कारण प्रियाला जर ही गोष्ट समजली असती तर ती अविनाशच्या अगोदर प्रियाचे काही बरे वाईट झाले असते. कारण अविनाशच्या बाबतीत ती खूपच संवेदनशील होती. प्रियाबरोबर राहून तिच्याबरोबर आपले आयुष्य जगत असताना प्रेमाच्या अविनाशने प्रियाबरोबर 20 वर्ष काढली होती. प्रिया अविनाशवर खूप प्रेम करत होती, परंतु अविनाशच्या आपल्या आजाराविषयी अगोदरच प्रियाला सांगितले असते तर तिला हा धक्का सहन झाला नसता आणि अविनाशच्या अगोदरच ती हे जग सोडून गेली असती. म्हणून अविनाश राहून भगवंताचे आभार मानत होता. भगवंताच्या कृपेने आज मी आजारी असताना सुद्धा 20 वर्ष जगलो होतो. आता यशचे शिक्षण पूर्ण होऊन तो चांगला नोकरीला लागला होता, त्यामुळे तो आपल्या आईची जबाबदारी सांभाळू शकत होता. आता मला मरण आले तरी काही चिंता नाही. यश प्रियाचा आधार आहे. प्रिया आणि अविनाश आपल्या जीवनात खूपच खुश होते. खुशीचे दिवस जात होते, पण एक दिवस अचानक अविनाशच्या छातीत दुखू लागले आणि तो प्रिया आणि यशला कायमचे सोडून गेला. अविनाशने वयाच्या 60व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता. तो आपल्या दुसऱ्या जगात निघून गेला होता. तिथून तो कधी परत येऊ शकणार नव्हता. तोच अविनाश 20 वर्षापूर्वी कॅन्सरच्या आजाराने पीडित होता. त्याचा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये असल्याकारणाने तो ह्या जगाला निरोप घेऊन जाणार होता, परंतु 20 वर्षानंतर गेला. अविनाशच्या मृत्यूने प्रियाला खूप मोठा धक्का बसला, परंतु यशने आपल्या आईला सांभाळले. एक दिवस प्रिया अविनाशच्या रूममध्ये त्याच्या कपाटाची साफसफाई करत होती, तेव्हा प्रियाला एक फाईल मिळाली. त्या फाईलमध्ये अविनाशच्या आजाराचे पेपर्स होते. ते पाहून प्रियाची झोपच उडाली. तिला चक्करल्यासारखे होऊ लागले. तेव्हा प्रिया आपले डोके पकडून रडू लागते. तेव्हा यश आपल्या जवळ येतो आणि म्हणतो, तो सुद्धा पेपर पाहतो आणि आपल्या आईला म्हणतो, बाबा कधीच त्यांच्या ह्या कपाटाला आपल्याला हात लावू देत नव्हते. कधी मी चुकून त्यांचा हा कपाट उघडण्याचा प्रयत्न केला तर ते माझ्यावर रागवत असत. बाबांनी एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली. एवढी मोठी गोष्ट ते आपल्यापासून कसे लपवू शकले? प्रियाकडे तर बोलायला शब्द शिल्लक नव्हते. तिने पेपर पाहताच तिला खूप मोठा धक्का बसला होता, परंतु त्याचबरोबर ती विचार करत होती, अविनाशला एवढा मोठा आजार होता, तो शेवटच्या स्टेजमध्ये होता, तरीसुद्धा अविनाशने आपल्याबरोबर 20 वर्ष कसे काढले? त्याचा आजार कसा बरा झाला? त्याला एवढे आयुष्य कसे मिळाले? कसा तो प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर खुश राहायचा? पण हे सगळे कसे घडले? प्रियाला हे सर्व प्रश्न सतावत होते. यशसुद्धा ह्याच प्रश्नाने परेशान होता. तेवढ्याच त्या फाईलमधून एक पेपर खाली पडला. यशने तो पेपर उचलला आणि वाचू लागला. त्यामध्ये मंजू नाव आणि पत्ता होता आणि त्यामध्ये रक्कम लिहिली होती आणि असे लिहिले होते की माझ्या मृत्यूनंतर एवढी रक्कम ह्या तारखेला ह्या पत्त्यावर पोहोचावी. त्या कागदपत्रावरील तारीख यश पाहतो. अविनाशला मरून आता 7 दिवस झालेले असतात आणि 7 दिवसापूर्वीच तारीख त्या पेपरवर लिहिली होती. ती रक्कम देण्यासाठी आता 7 दिवस उशीर झाला होता. यश लगेचच आपल्या घरातील पैसे घेतो आणि धावत पळत आपली गाडी काढतो आणि गाडी घेऊन त्या दिलेल्या पत्त्यावर पोहोचतो. तिथे मंजू आपल्या मुलासह राहत होती. यश पोहोचल्यानंतर दरवाजा वाजवतो. तेव्हा एक वृद्ध महिला दरवाजा उघडते. यशला पाहताच ती म्हणते, कोण रे बाळा तू? तुला कोणाला भेटायचे आहे? तेव्हा यश म्हणतो, मी अविनाशचा मुलगा आहे. मी तुमची माफी मागतो. मला येण्यासाठी 7 दिवस उशीर झाला आहे. मला ही रक्कम तुम्हाला द्यायची आहे. समोर जी वृद्ध महिला होती ती मंजू होती. आता ती वृद्ध झाली होती. मंजूने जेव्हा अविनाशच्या मुलाला पाहिले तेव्हा ती खूपच खुश झाली. यशला म्हणू लागली, बाळा तुझे बाबा एक महान व्यक्ती आहेत, दयाळूवान आहेत, एक विनम्र संवेदनशील व्यक्ती आहे. त्यांनी माझी मदत केली. मी नेहमीच त्यांची ऋणी असेल. प्रत्येक
श्वासागणित माझ्याकडून त्यांच्यासाठी भगवंताकडे प्रार्थना केली जाते की अशा देव माणसाला उदंड आयुष्य दे. बाळा, तू माझी माफी मागू नकोस. माझ्या मुलाला 7 दिवसापूर्वीच नोकरी लागली आहे. आता मला ह्या पैशांची गरज नाही. अविनाश दादाने आमच्या आयुष्यामध्ये एवढी मदत केली, त्यामुळेच आम्हाला हे दिवस पाहायला मिळत आहेत. नाहीतर या जगामध्ये आता मी असती किंवा नसती आणि माझी काय हालत झाली असती ते देवालाच माहीत. ही रक्कम घेऊन जा आणि तुझ्या बाबांकडे दे. त्यांना सांग तुमच्या मंजू बहिणीची मुले आता कमवू लागली आहेत. तेव्हा यश म्हणतो, मी जाऊन कोणाला सांगू? माझे बाबा तर हे ऐकायला या जगामध्ये नाहीत. यशचे बोलणे ऐकून मंजूला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात. मंजू आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडले होते ते सर्व यशला सांगते. मग यश तिथून पुन्हा घरी येतो आणि आपल्या आईला सर्व काही सांगतो. तेव्हा प्रिया म्हणते, आता मला समजले की एवढा मोठा आजार असूनसुद्धा ते आपल्याबरोबर 20 वर्ष हसत खेळत कसे जगले. कारण त्याने ह्या एका गरजू आईला तिच्या 2 मुलांना मदत केली होती. ज्या वेळेला त्यांनी मदतीची खूप गरज होती त्याच आईचे आशीर्वाद अविनाशरावांना मिळाले. म्हणूनच एवढा मोठा आजार असूनसुद्धा त्यावर त्यांनी मात केली. ते 20 वर्ष आपल्याबरोबर आनंदाने जगले. प्रियाच्या डोळ्यातून आता अश्रूधारा वाहू लागल्या होत्या. त्यातच ती आपल्या मुलांना सांगते की माझा नवरा आणि तुझे बाबा खूप महान व्यक्ती होते. त्यांना कुणाचे दुःख पाहवत नव्हते. जाता जातासुद्धा ते मदत करूनच गेले. प्रिया आणि यश दोघेही रडू लागतात आणि भगवंताचे आभार मानतात की तू माझ्या बाबांना, माझ्या नवऱ्यांना एवढे आयुष्य दिले. जर एखाद्या व्यक्तीचे आशीर्वाद कोणासोबत असतील तर ते मोठ्यातल्या मोठा आजार, त्यापासून होणारा त्रास, त्यावर आजारी व्यक्ती नक्कीच मात करू शकते. जसे अविनाशने मंजूला मदत केली आणि त्यामुळे तो 20 वर्ष पूर्ण जगला. मदत करण्यासाठी पैसाच असणे गरजेचे नाही. मदत करण्यासाठी नियतसुद्धा चांगली असते.